नमस्कार. सकाळी सकाळी किचनमध्ये आपल्याला एकाच वेळी बरीचशी कामं करावी लागतात आणि जर कणिक मळायची म्हटलं तर सगळी हाताला कणिक लागते आणि त्याच्यामुळे मग आपल्याला दुसरं काही जर काम करायचं म्हटलं तर ते करता येत नाही. एक सोपी पद्धत आहे कणिक मळण्याची, ज्याने तुमचे हात अजिबात खराब होत नाही. त्याच्यासाठी घ्या एक मोठं गोलसर खोलगट भांडं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवी तेवढी कणिक घ्या, मीठ टाका, पाणी घ्या आणि एक चांगला दणकट मोठा चमचा घ्या. आता आपल्याला जी कणिक मळायची आहे ती हाताने न मळता या चमच्याने मळायची आहे. ती कशी ती आपण बघूया. आता याच्यामध्ये बघा मी ते मळती आहे आणि जसं जसं मळती आहे तसं तसं जेवढं मला लागेल तेवढं मी पाणी ॲड करत चालली आहे. आता तुमच्या लक्षात येईल की हळूहळू सगळी कणिक ही अशी एकत्रित होत आहे. एक गोळा तयार होत आहे. जसं जसं लागेल तसं तसं पाणी ॲड करा. बघा हळूहळू कणकेचा गोळा असा तयार होत आहे. हे बा आता असा बऱ्यापैकी कणकेचा गोळा तयार झालेला आहे. तुम्हाला किती घट्ट किती सैल कणिक हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता या स्टेजला बघाल तुम्ही बऱ्यापैकी एक गोळा तयार झालेला आहे. आता या कणिक मळताना मी अजिबात तेल वापरलेला नाही आहे. हे पहा एक गोळा छान तयार झालेला आहे. हे पहा गोलसर भांडं घेतल्यामुळे आपल्याला तो त्याच्या कडेने असा गोल फिरून घेता येतो. हा आपला रॉ गोळा तयार झालेला आहे. बघा हाताला काही चिकटलेलं नाही आहे. आता तुम्ही 2 मिनटं आधी झाकण ठेवू शकता. 2 मिनटं 5 मिनटं जशी तुम्हाला कणिक हवी तशी. त्याच्यानंतर सगळं एकत्रित करून परत आता तुम्ही हाताने मळू शकता. थोडासा हाताला तेल लावून घ्या आणि तुम्ही हा गोळा आता चांगला मळून घ्या. गोळा आपला तयार झालेला आहे आणि तेल पण मी नुसतं नावाला घेतलेलं आहे. हे पहा हाताला काहीही चिकटलेलं नाही आहे. तयार झाला आपला कणकेचा गोळा. धन्यवाद.